मी अशोक भिल्लारे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड येथे कार्यरत आहे। यामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीने ते काम सविस्तरपणे विशद करावं, फाईल मागून घ्यावी आणि आम्हाला त्याबद्दल ब्रीफ करावा अशी पद्धत आहे, कारण लोकशाही आहे। परंतु कुठलंही काम नसताना विनाकारण अपशब्द वापरणं हे लोकप्रतिनिधी नाही, कुठल्याही लोकशाहीत कुठल्याही व्यक्तींना शोभणार नाही। याबाबत एवढीच माझी प्रतिक्रिया आहे। ह्याचा निषेध करावा। मी तरी निषेध करतो की अशा पद्धतीचं वाक्य त्यांनी जर व्होकल जर ऐकलं, ऑडिओ जर ऐकलं, तर त्यामध्ये असंही दिसतंय, तुम्ही माझं हे करा, रेकॉर्डिंग करा आणि सगळीकडे पसरवा। ही भाषा योग्य वाटत नाही। त्यातले जे शब्द आहेत ते मला इथं उच्चारू वाटत नाही। त्या दिवशी हे सगळे 4 ते 4:30 ला असा फोन आला संध्याकाळी, तर मी रात्रभर झोपू शकलो नाही। असं वाटू लागलं की आपण अधिकारी म्हणून जाणं हेच चुकीचं आहे। तर एवढा व्यक्ती येऊन तुम्हाला मारतील, कपडे काढून चौकात मारतील, हे अशोभनीय आहे। या विषय नरसी हे जे गाव आहे, खेडेगाव नायगाव तालुक्यात आहे, तर त्या ठिकाणी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म्हणजे ज्याला सोसायटी म्हणतो, त्यामध्ये निवडणुका झाल्या। निवडणुकीनंतर त्यांचे आक्षेप होते, परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते पाळले नसावेत, म्हणून मी माझ्या अधिकारात फेरमत मोजणी घ्यावी असे आदेश दिले। त्यामध्ये जे निवडून आलेले 1-2 कॅन्डिडेट आहेत ते त्यांना कमी मतं पडाली आणि जे पडलेले होते निवडणुकीमध्ये ते निवडून आले, असा प्रकार घडलेला आहे। त्याबद्दल माननीय हायकोर्ट औरंगाबाद या ठिकाणी पिटिशनही दाखल झालं, परंतु माननीय लोकप्रतिनिधी म्हणतात की तुमच्यावर आक्षेप नोंदवले, पण तसे आक्षेप नोंदवलेले नाही। ते यसही म्हटले नाही, नोही म्हटले नाही, कारण तो नियंत्रण आणि समन्वय हे साधण्याचे अधिकार मला आहे। त्यानंतर मी माननीय मंत्री महोदयाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु त्यानुसार एक प्रशासक म्हणून आमचा शासकीय कर्मचारी नेमला गेला, पण त्यानंतर पुन्हा प्रशासकीय मंडळ 3 व्यक्तीचं नेमलं गेलेलं आहे। पुन्हा माननीय जे लोकप्रतिनिधी मला बोललेले आहेत त्यांनी पुन्हा पत्र आणलं, त्यावर रिमार्क असे होते की पूर्वीचाच प्रशासक नेमावा, तीही कार्यवाही झालेली। मग परंतु बोलण्याचा रोग काय असावा, कोणत्या बाबीत असावा, हे काही माझ्या लक्षात आले। याबाबत बऱ्याच मित्रमंडळींनी मला फोन केले, आमच्या आई भाऊ यांनी फोन केले की आता 14 दिवस राहिले तर तुम्ही रजा टाकून परत या, कारण 14 दिवसानंतर माझं सँडेपेस सेवानिवृत्त होणार। पण अशा गोष्टीला भिणं हे मला योग्य वाटत नाही। जे होईल ते होईल आणि जे झालं त्याला जबाबदार तेच राहतील। एवढं तर सगळ्याला माहीत होईलच ना की ही जी भाषा वापरली याचा कुठेतरी ताळमेळ लागेल। वगैरे दाखल करणार नाही, फक्त ते बोलले याचा पश्चाताप त्यांना झालं तर हीच खरी शिक्षा असेल। नसता मला पोलीस SP आणि माननीय कलेक्टर महोदयाकडे मी अर्ज देऊन ठेवील, माझ्या वकिलाकडे देऊन ठेवील। जर माझ्या शरीराला इजा झाली किंवा त्यांनी असं कृत्य केलं ते जे बोलले, तर त्याचे जबाबदार तेच असतील। मुखेडच्या संदर्भात असा विषय होता की ते बाजार समिती कर्मचाऱ्याला पगार नाही मिळत किंवा ते बेकायदा जागा विकत आहेत आणि याबाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही झाली, पण आमच्या स्तरावरून संबंधित सहाय्यक निबंधक जे त्या तालुक्याचे आहेत त्यांच्याकडून आम्ही अहवाल मागण्यात आलेला आहे। त्यानंतर सदरचा अहवाल आल्यानंतर त्या दोष असतील तर तो पणन संचालक यांना कार्यवाहीस्तव या कार्यालयाकडून दाखल होईल।